हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या मुलीचं रुटीन दाखवणार आहे. तर असा काही फिक्स टाईम नाही तिचा कुठल्याच गोष्टीचा, पण सकाळी उठल्यावरती आधी ब्रश करते, म्हणजे मी किंवा तिचे पप्पा तिला करून देत असतात. तर नंतर मग लगेच दूध पिते ती. तर हे क्लिप मी मध्येच ॲड केली आहे, जे पार्सल आलं होतं ते. तर तुम्हाला दाखवते अशी काहीशी हुडीच आहे. दीदू हे काढ. अशी काहीशी हुडीच आहे ही. छान आहे, कपडा छान आहे. तुम्हाला जर ही हवी असेल तर मला सांगा, मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देईल. नंतर दूध पिऊन वगैरे झाल्यावर थोड्या वेळाने मी तिचं आवरून घेते, म्हणजे आंघोळ वगैरे घालून तिला तयार करते. आणि आम्हाला तयार करायला, म्हणजे तयार व्हायला काहीच अडचण नाही आहे. म्हणजे छान तयार करू देते ती, सगळं काही व्यवस्थित बॉडी लोशन वगैरे लावू देते. नाहीतर मुलांचं असतं ना, म्हणजे एका जागेवरती बसत नाही. काही काही मुलं मी बघितले आहे, पण ती नाही, तिला खूप अशी आवड आहे. आजकाल आम्ही चंबू पण पाडायला लागलो, म्हणजे बऱ्यापैकी केस वाढलेत तिचे, तर त्यामुळे चंबू पाडते. आणि ती ठेवती सुद्धा, म्हणजे सुरुवातीला मी घालायची तेव्हा ती ठेवायची नाही, म्हणजे काढून टाकायची लगेच. पण आता ती ठेवती, रात्रीपर्यंत असते, डायरेक्ट झोपायच्या वेळेला काढायच्या. आणि आमचे पप्पा गावाला गेले म्हणून सारखा आमचा पप्पा पप्पा जप चालला होता. तर बघा कशी बघते, चंबूला हात लावून. कशी दिसते वेदू? कशी दिसते तू? कशी दिसते वेदू? छान छान कर, छान 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 छान. मम्मीने कसं रेडी केलं वेदूला? छान छान. हाय कर, हाय हाय कर, हाय हाय कर तिकडे. हाय कर, असं हाय कर. हाय तू कर, तू कर. वाव, व्हेरी गुड. आत्ता मी म्हणजे तिच्यासाठी नाश्ता नाही म्हणू शकत, कारण म्हणजे नाश्ता सहसा स्किपच होता आमचा. पण आता तिचे पप्पा पण बाहेर गावी गेलेत जरा त्यांच्या कामानिमित्त, त्यामुळे मग आम्ही नाश्ता जेवण म्हणा ते एकच होतं आहे आमचं, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच ब्रंच टाईप. तर तिच्यासाठी मी ही ऑमलेट बनवलं आहे मसाला. ती बऱ्यापैकी तिखट खाते, तर त्यामुळे मग मी त्याच्यात मिरची पावडर वगैरे सगळं घालते. तर ती ना म्हणजे बऱ्यापैकी नाही, म्हणजे हाताने जेवते ती. पातळ वगैरे असलं तर मी चारते, नाही तर मग असं इझिली तिला जे उचलून खाता येतं ती स्वतःच्या हाताने खाते. वेदू कसं झालंय खाऊ? कसं झालंय सांग मम्माला. कसं झालंय? कुठे चाललीस? कुठे चाललीस? कुठे? छान छान, वाव. चला बसा बसा, बसून खा. चला बसा खाली. हा बसा, व्हेरी गुड गर्ल, व्हेरी गुड गर्ल. हा घे जेवून घ्या आता, ठीक आहे. नंतर दुपारचं जेवण वगैरे आवरून थोडीशी खेळती, म्हणजे दादा वगैरे असतो तिचावाला आराम असतो, त्याच्यासोबत खेळती थोडीफार. आणि म्हणजे मी लगेच तिला जेवण वगैरे झाल्यावर झोपायला देत नाही. दुपारी असा काहीसा दंगा चालू असतो. इकडे बघ. चला झोपा आता. तिला झोपायला घेतलंय मी, पण आरामात 1 ते 1.5 तास लागतो तिला झोपायला. 1-1.5 तासानंतर मग ती झोपेल कसंही करून. तर बघा आत्ता ती झोपली आहे साधारण 4-4:30 वाजता, आणि ती परत 1-1.5 तासाने म्हणजे 6 पर्यंत उठेल. उठलंय. चला चला उठा, चला. कोण उठेल? हे उठल्यावर सकाळीचा लाड असतो आमचा, आहे का? चला आता दूध प्यायचंय ना, दूध प्यायचंय आता. देऊ दूध आणू? ठीक आहे, दूध आणते. फोन आला बरं. संध्याकाळी परत ती एकदा दूध वगैरे घेते. म्हणजे काय होतं, त्याच्या आधी पण म्हणजे दूध वगैरे घेतल्यावर किंवा त्याच्या आधी जर आम्ही दुपारी लवकर लंच केला असेल तर मग तिला मी स्नॅक्समध्ये काहीतरी मुरमुरे वगैरे काही देत असते.
तर पण आज उशिराच सगळं झालं होतं, त्यामुळे मग ती उठल्यावर दूध पिली आणि मग लगेच आम्ही जेवण बनवायला घेतलं. म्हणजे मी लगेच जेवण बनवून झालं होतं तर आमच्यासोबत ती जेवायला बसते. तर हा मी घरगुती सॅरॅलॅक बनवलेला आहे, तोच तिला देते आणि तिला तो म्हणजे खूप आवडतं, ती आवडीने खाते सर्व. तर बघा ती किती, म्हणजे मी तिला स्पूननी चारते पण तिला ते स्वतःच्या हाताने खायचं आहे म्हणून ती अशी बोटाने खाते, चम्मच नाही दिला तर. म्हणजे यावरून तुम्हाला कळत असेल तिला तो किती आवडतो. आणि मुलांना ना सहसा आपल्यासोबतच जेवायला बसवायचं, सकाळी किंवा रात्री म्हणा, कधी आपण जेवत असेल तर आपल्या ताटासोबतच त्यांचं ताट वाढून घ्यायचं, म्हणजे त्यांना सवय पण लागते हाताने जेवायची आणि मग म्हणजे मुलं व्यवस्थित जेवतात. इकडे बघा कशी खात होती ती तर हाताने. मग नंतर जेवण वगैरे आवरून मी त्यांचा अभ्यास घ्यायला म्हणजे अभ्यास घेते. आरवला अभ्यासाला बसवते तर मग तिचा पण थोडाफार घेते. नाहीतर उगाच मग ती काय करते, त्याचे बुक सोडू दे, पेन्सिल वगैरे घेऊ दे, मग ती सर्व त्याला अभ्यास करू देत नाही. त्यामुळे मग थोडंफार तिला पण बुक घेऊन बसवते. बर्ड्स वगैरे असे बुक मी ऑर्डर केले आहेत तर ते तिला दाखवते. ती बघते चिमणी वगैरे कुठली आहे काय, असं नाही का, एक एक बर्ड्स. हे जे बुक्स आहेत ती मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत, म्हणजे थोडा वेळ तिला गुंतून ठेवते. मला माहिती आहे आता काही मुलांना काही एवढं काही कळत नसतं, पण एक तो अभ्यास करत असतो आराम, मग त्याचे बुक्स ओढते वगैरे आणि डोळ्याखालून घेतस का एवढे पक्षी प्राणी आता इथे दिसत नाही ना, तेच तिच्या नजरेखालून जातील. 10 बुक्स आले होते. काय ABCD वगैरेचं आहे, व्हेजिटेबल्स, सगळे व्हेजिटेबल्स. म्हणजे निदान मुलांना असं नाव घेऊन आपण दाखवलं एक एक चित्र तरी कळतं तिला, रोजच्या वापरातलं नाही का आपलं वस्तू, फळं वगैरे तिला कळतं. नंबर्स तरी नाही मी आणखी तिला शिकवलेत, पण व्हेजिटेबल्स, फ्रूट हे मुलांना कळतं. ॲनिमल्स, बर्ड्स. बनाना कुठे आहे कधी तू? बनाना बनाना कुठे आहे? कोणता आहे बनाना? दाखव मला, बनाना दाखव, दाखव बनाना कुठे कुठे कुठे, दाखव कुठे. बोट ठेव, इथे ठेव आणि बोट ठेव, दाखव मला बोट ठेवून. बनाना कुठला आहे? कुठे बनाना? दाखव दाखव. व्हेरी गुड गर्ल, तोच आहे बनाना. वाव. जर तुम्हाला हे बुक हवे असतील तर कमेंट करा, मी तुम्हाला याची लिंक देईल. नंतर मग अभ्यास वगैरे झाला की झोपायचं असतं, म्हणजे साधारण 12-12:30पर्यंत झोपती ती. म्हणजे आमचं रुटीनच जरा तसं आहे, सर्वच जण आम्ही 12 वगैरेला असं झोपतो, तर ती पण आमच्यासोबतच 12-12:30पर्यंत झोपी जाते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्की सांगा.